नमस्कार मित्रांनो, आज आपण बघत असाल आम्ही नवी मुंबईच्या हा तुर्बा स्टोर आहे, तुर्बा नाका आहे, या ठिकाणी आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम जी आहे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे राबवत आहेत। विभाग असेल, वॉर्ड असेल, शहर असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, अशा पद्धतीनं स्वाक्षरी मोहीम जे आहे राबवत असताना आपल्याला दिसतंय। त्याच अनुषंगाने तुर्बा विभागामध्ये इकडे जे वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मिळून स्वाक्षरी मोहीम जे आहे राबवत आहे, त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत। आयोजक आहेत दीपक गायकवाड आपल्या बरोबर। आज तुम्ही स्वाक्षरी मोहीम जे राबवत आहात, कसं रिस्पॉन्स मिळतंय लोकांचं, काय सांगणार आहात? आज या ठिकाणी आत्ताच्या विधानसभेच्या निवडणूक पाहता जो निकाल हाती आलेला आहे, त्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळलेली आहे। ज्या ठिकाणी ज्या गावात कमी मतदार आहेत त्या ठिकाणी वाढीव मतदान त्या ठिकाणी आज दाखवलेलं आहे। काही ठिकाणी काही उमेदवाराच्या घरातलं मतदान त्याला स्वतःचं मतदान पडलेलं नाही, त्यामुळं एक जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं अनेक दिग्गज या ठिकाणी पाडले गेलेले आहेत, जाणीवपूर्वक पाडलेले गेलेले आहेत आणि ही लोकशाही कुठेतरी संपवण्याच्या उद्देशानं पाऊल उचललेलं आहे। हे हुकुमशाहीच्या दिशेनं देशाकडे वाटचाल चालू केलेली आहे। म्हणून हे रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वस्व श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि ईव्हीएम मशीन ही नष्ट झाली पाहिजे, गायब झाली पाहिजे, बंद झाली पाहिजे, म्हणून जागोजागी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगानेच आम्ही तुर्भे आणि नेरुळ MIDC विभागाच्या वतीने इथे तुर्भे नाकाच्या एका मोठ्या जंक्शन या मोठ्या चौकामध्ये या ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। आपण बघतच आहात की सकाळपासून सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी लोक स्वतःहून या ठिकाणी पुढाकार घेऊन या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत होते आणि ईव्हीएम हटवण्यासाठी ते स्वतःहून बोलत होते की माझा पुढाकार आहे, एक सही ईव्हीएम हटवण्यासाठी, म्हणून आम्ही या ठिकाणी नारा दिला आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी सह्या केल्यात। आणि हाच उद्देश आहे की इथून पुढे देश हुकुमशाहीकडे न जाता लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान झालं पाहिजे। म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते बॅलेट पेपरवर व्हाव्यात, या अनुषंगानं आज या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम जरी राबवली असेल, परंतु लवकरच श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मोठं जन आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल, त्याचे देखील तयारीत कार्यकर्ते पदाधिकारी आहोत। या ठिकाणी मी एवढंच बोलतो की आपण सर्वांना, पत्रकार बंधूंना, मीडियानं हा प्रकरण जास्तीत जास्त आपण जर हे उचलून धरलं, कारण की मीडिया हा एक चौथा स्तंभ असतो, मीडियाच्या माध्यमातूनच या ठिकाणी प्रसिद्धी भेटली जाते। म्हणून लवकरच आपण या माध्यमातून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जो आम्ही आंदोलन केलंय, हे आंदोलन नक्कीच आपण पुढे प्रसार माध्यमातून मांडाल आणि हे अनेक लाखो जनतेपर्यंत पोहोचवाल अशी मी आशा बाळगतो। खूप खूप धन्यवाद। आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडीचे ऐरोली तालुका महासचिव, माजी महासचिव आहेत राजेश भालेराव, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात। आज बाळासाहेब आंबेडकरांनी एक प्रकारे 70 ते 75 लाख मतदान जे आहेत जास्तीत जास्त म्हणजे एक्स्ट्रा पडलेले आहेत असं बाळासाहेबांचं म्हणणं आहे। तुम्ही नवी मुंबईमध्ये या दोन्ही विधानसभा असेल, लोकसभा असेल, काम केलेलं आहात, याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच मी ज्या प्रकारे सांगितलं की मागची विधानसभा देखील आम्ही तेवढ्याच ताकदीने लढलो, त्याच्यापेक्षा द्विगुणी पटीने आम्ही यावेळेस सुद्धा लढलो। मग यावेळेचा रिझल्ट हा जो मागच्या वेळेपेक्षा डबल असायला पाहिजे होता, पण असं न घडता त्यावेळेस आम्हाला जे मतदान मिळायला पाहिजे होतं आमच्या हक्काचं, ते आम्हाला मिळालं नाही आणि याला 100% आम्ही ईव्हीएम मशीनला कारणीभूत ठरतो। तो विधानसभेचे उमेदवार होते वंचित बहुजन आघाडीचे विक्रांत चिकणे देखील आपल्या बरोबर आहेत। आज तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहात, काय सांगणार आहे त्याचं? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम। आपण बघत असाल राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात जो लढा उभा केला आहे महाराष्ट्रभर, आज तुम्ही नवी मुंबईचा इतिहास बघाल तर 2009 विधानसभेला 78,000 मतं पडली होती, 14ला 83,000, 2019ला 1,12,000 आणि आजचा आकडा जर बघाल तुम्ही विधानसभेचा, तो 1,50,000च्या क्रॉस झालेला आहे। हा नवी मुंबईचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी जिथे प्रस्थापित मोठमोठे नेते आहेत इतर पक्षाचे, त्यांना पाडण्यासाठी कशा ईव्हीएम सेट केल्या गेल्या आहे। त्यामुळे ही लोकशाहीची हत्या आहे, ही लोकशाहीची हत्या होऊ नये पुढे आणि पुढचं इलेक्शन बॅलेट पेपरवर व्हावं, यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी हा लढा उभा केलेला आहे ईव्हीएम विरोधी। आणि त्यासाठीच
नवी मुंबई दुर्बा विभागातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि एक नवीन संदेश जनतेला की हा लढा कसा लढावा लोकशाही पद्धतीने, या सत्ताधाऱ्यांना लोकशाही पद्धतीने कसं मातीत गाडावं हे आपल्या उराशी येतात, बसतात आणि आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतात, लोकशाहीचा खून करतात. हे यापुढे झालं नाही पाहिजे. यामुळे ही स्वाक्षरी मोहीम राबवली गेली आहे आणि पुढे नगरपालिकेच्या इलेक्शनला जे इलेक्शन होणार आहे तिथे ईव्हीएमच्या विरोधात जाऊन बॅलेट पेपरवर जर इलेक्शन झालं तर नक्कीच नवी मुंबईमध्ये बदल घडेल हे आम्हा सर्वांना वाटतं. नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हा संघटक म्हणून काम करतात अशोक शेगावकरजी. आज तुम्ही इकडे जे स्वाक्षरी मोहीम राबवत आहात ईव्हीएमच्या विरोधामध्ये, कसा रिस्पॉन्स मिळतो काय सांगणार आहात थोडक्यात? जय भीम जय शिवराय. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम ईव्हीएमच्या विरोधात राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या तुर्बे नवी मुंबईमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवतो आणि त्याला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळते. आणि काय माहिती आहे, ईव्हीएम मध्ये मॅनेज करता येते. आज बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा 75 लाख मतदान कसं काय वाढू शकते एवढ्या वेळेमध्ये. त्याच्यावरून आम्हाला पण संशय यायला लागला, कारण आमचे उमेदवार होते विक्रांत चिकणे, भोले, यांना पण पहिले ज्यावेळेस विधानसभा झाल्या त्याच्यापेक्षा कमीच मतदान यावेळेस भेटलं. कारण आमचे मतदान कुठे गेलेलं नाही. आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे आहेत ते आम्हाला शब्द घेऊ सांगतात की साहेब आम्ही वंचितला गॅस सिलेंडरलाच वोटिंग केलं, परंतु आमचं मतदान घटलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण संशय यायला लागला. ते बाळासाहेबांनी ही जे स्वाक्षरी मोहीम काढली संविधानिक मार्गाने जे काम करत आहोत, आज त्याला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आम्ही ही मोहीम सक्सेस केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे इथे नवी मुंबईमध्ये संपूर्ण नवी मुंबईत काम करणाऱ्या अशोक शिरसाट आपल्या बरोबर आहेत. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम जे राबवत आहेत, एकीकडे वंचित बहुजन आघाडी स्वाक्षरी मोहीम राबवते आणि दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा रस्त्यावरती आज या ईव्हीएमच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत. काय सांगणार या संदर्भात? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून मताचा अधिकार दिलेला आहे. कारण हे जनतेचा एक दिवस जो असतो तो राजाचा असतो. तर हे कुठंतरी ह्या सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजण्यासाठी किंवा आपला परपंच भविष्यामध्ये सुख आणि समृद्ध राहावं म्हणून ह्या लोकांनी या युवा मशीनमध्ये घोटाळा करून आणि लोकशाहीला धोक्यामध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. युवा मशीनमध्ये आमचे आता बरेच मित्र बोलले की युवा मशीनमध्ये खरंच विधानसभेमध्ये बरंच गोंधळ झालेला आहे. गेल्या विधानसभेमध्ये तिथं आम्हाला 3,500-14 हजारच्या आसपास मतदान भेटलं होतं आणि तिथं आम्हाला 6,000वर शांत बसलं होतं. हे शक्यच नाही. हे आमचा लोकशाहीचा जो मतदान राजा आहे हे मानायला तयार नाही आहे. आणि ह्याच्यावर पूर्ण बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन राष्ट्रीय अध्यक्ष आहे बाळासाहेब आंबेडकर ह्याच्यावर पूर्ण अभ्यास करून ह्या गोष्टीचा कोर्टामध्ये पण अपील केलेले आहे. हे शक्यच नाही. म्हणून त्या अनुषंगाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाला आम्ही वंचितचे सगळेच कार्यकर्ते म्हणून आणि जे विरोधक पक्ष म्हणजे आता जे आहे जे ह्याच्यामध्ये आहेत पडलेले आहेत त्यांनी यांना बी आव्हान आहे की बाबा तुम्ही पण येऊन ह्या लोकशाहीला वाचवण्यासाठी मदत करायला पाहिजे. कारण आपसातले भेदभाव असणं हा वेगळा भाग आहे, पण लोकशाही जेव्हा खतऱ्यामध्ये येते, आज माझ्या घरात दगड पडतंय तर उद्या तुमच्या घरात दगड पडणारच आहे. कारण की आपण कुठंतरी हुकुमशाहीच्या मार्गावर चाललेलो आहे. लोकशाही आपल्यामध्ये आता ठेवण्याची कुणाचीही तयारी नाही. कारण हे जे सत्ताधारी आहेत हे आपल्या मुलाबाळांना येणाऱ्या काळामध्ये आखाड पैसा जमा करून राजासारखं जगणं हा त्यांचा एक प्लॅन आहे आणि सामान्य नागरिकांना किडेसारखं जगवणं हा त्यांचा एक प्लॅन आहे. आणि म्हणून युवा मिशनमध्ये घोटाळा केला हे एकदम 100% खरं आहे. आणि ह्या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या युवा मिशनचा मी जाहीर निषेध करतो. आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडी आयोजित ईव्हीएम विरोधी जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम म्हणून असा हा फॉर्म काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये नाव आहे, मोबाईल क्रमांक आहे, गाव, विधानसभा मतदारसंघ कोणता आणि जिल्हा, ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड किंवा जे वोटिंग कार्ड आहे त्याचा नंबर या ठिकाणी करणार आहे आणि नंतर स्वाक्षरी त्यांचं सही अशा पद्धतीनं हा फॉर्म काढलेला आहे. एकंदरीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हा संपूर्ण जो डाटा आहे हा संपूर्ण डाटा हा हायकोर्टामध्ये सादर करण्यासाठी हा पुरावा म्हणून वापरणार आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीपासून जेवढेही विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवलेले आहेत
त्यांनी फॉर्म दिलेले आहेत निवडणूक आयोगाला. त्यांनी 3 प्रकारचे माहिती मागवलेले आहेत. ते माहिती अद्यापही निवडणूक आयोगाने देण्यासाठी नकार दिलेला आहे. आम्ही तुम्हाला ते माहिती जी आहे ते देऊ शकत नाही अशा पद्धतीनं दिल्यामुळे 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सर्व गोष्टीचा खुलासा केलेला आहे. तर अशा पद्धतीनं या तुर्भे विभागामध्ये स्वाक्षरी मोहीम जी आहे यशस्वीपणे पार पाडत आहेत आणि डोर टू डोर देखील जाऊन त्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम ते राबवणार आहेत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. पादरा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा, त्याचसोबत नवी मुंबई सिटी न्यूज बरोबर कॅमेरामॅन रणजित आडेचा मी विशाल टोणगे, नवी मुंबई.